बातमी संभाजीनगरमधून. संभाजीनगरला अवकाळी पावसानं झोडपलंय. पिकं भुईसपाट झालेली आहेत. हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हा हातातोंडातून गेलेला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडलाय. जय महाराष्ट्र न्यूज हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलं आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे समोर आणलंय. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. सोबतच गारपीट सुद्धा झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक हे वाया गेले. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्यासोबत जोडलेत. अजय, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. काय नेमकी स्थिती आहे? किती प्रमाणामध्ये हे नुकसान झालंय? जगदीश, आपण जर पाहिलं तर 16 मार्च 2026 पासून मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटी झाली, त्यामुळे 6 जिल्ह्यातील जवळपास 533 गावांमधील सुमारे 12 ते 13 हजार हेक्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चट्ट्या 8,800 हेक्टरवरती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. डाळिंबीचं या ठिकाणी सर्वाधिक उत्पादन केलं जातंय. जालना जिल्ह्यामधल्या मोसंबीमध्ये या ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. संभाजीनगर बरोबरच लातूर असेल, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्याला सुद्धा मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमधल्या गहू, हरभरा, कांदा, केळी, हळद आणि आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालं असून ही सर्व पिके जमीनदोस्त झाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जवळपास मराठवाड्यातील 2 व्यक्तीचा आणि जवळपास 41 जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा प्रशासनाने दिलेली आहे. काढणीला आलेला गहू आणि मका असेल, कांदा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं आणि इथली केळी ही इराण आणि इराकला सुद्धा पाठवली जाते. परंतु आता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं ही सर्व केळी या ठिकाणीच होती. परंतु आता या अवकाळीमुळे सुद्धा या ठिकाणी या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर, औसा, निलंगा आणि उदगीर तालुक्यामध्ये सुद्धा गहू, ज्वारी आणि हरभरा या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पिकांचं झालंय. मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. अजय, तुम्ही असेच जोडलेले राहा.